श्रोतेहो नमस्कार। आज आपल्या सोबत आहे किडनी विकार तज्ञ डॉक्टर सचिन निकम। ते आपल्याला किडनी फंक्शन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। नमस्कार। आजकालच्या युगामध्ये किडनीचे आजार डायबिटीज व ब्लड प्रेशर यामुळे खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत। प्रत्येक व्यक्तीला आज असे वाटते की आपली किडनी निरोगी आहे का, आपली किडनी सुरक्षित आहेत का। परंतु हे जाणून घेण्यासाठी काय करायला हवे, तर त्या व्यक्तीने आपले किडनी फंक्शन हे टेस्ट करणे गरजेचे असते। किडनी फंक्शन म्हणजे किडनीची कार्यक्षमता कशी आहे, किडनीची कार्य कशी आहे, हे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा किंवा दोनदा किडनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार जाणून घेणे गरजेचे आहे। आजकाल आपण बघतो की अगदी तरुण वयामध्ये, अगदी लहानपणापासून अगदी वयोवृद्धांपर्यंत किडनीच्या आजाराचे प्रमाण हे वाढलेले दिसते। किडनी तज्ञांकडे पेशंट येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो। याचे कारण असे आहे की ज्या व्यक्तींना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर आहे असे व्यक्ती, किंवा ज्या व्यक्तींना किडनीची लक्षणं जाणवतात असे व्यक्ती आपले किडनी फंक्शन हे किडनी तज्ञांकडून वेळोवेळी चेक करत नाहीत आणि अगदी उशीर झाल्यानंतर ते किडनी तज्ञांपर्यंत पोहोचतात। आणि उशीर झाल्यामुळे अशा व्यक्तींना डायलिसिस करणे किंवा किडनी ट्रान्सप्लांट करणे याची गरज लागू शकते। याकरिता प्रत्येक व्यक्तीने आपल्या किडनीचे कार्य कसे चालू आहे हे किडनी तज्ञांच्या सल्ल्याने जाणून घेणे गरजेचे आहे। किडनी फंक्शनमध्ये रक्त, लघवी आणि किडनीची सोनोग्राफी ह्या 3 तपासण्या प्रामुख्याने केल्या जातात। यामध्ये रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण, क्रिएटिनिनची लेवल आणि युरियाचे प्रमाण हे बघितले जाते। एखाद्या व्यक्तीचे हिमोग्लोबिन फारच कमी असेल तर ते किडनीशी निगडीत आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण रक्तामधील क्रिएटिनची लेवल आणि युरियाची लेवल चेक करतो। क्रिएटिनची लेवल ही नॉर्मल रेंजपेक्षा जास्त असेल तर त्याचे कारण किडनी तज्ञांकडून शोधणे गरजेचे असते व त्यावरती योग्य ते उपचार व मार्गदर्शन घेणे जरुरीचे असते। कारण हे योग्य वेळेस केल्यास आपण त्या व्यक्तीला किडनी फेल्युअरपासून वाचवू शकतो। युरिनमध्ये लाल रंगाच्या पेशी जाणे, प्रोटीन लिकेज होणे, तसेच लघवीमध्ये फेस येणे अशी लक्षणे आढळल्यास ते किडनीशी संबंधित असू शकतात। किडनीची सोनोग्राफी हा अगदी अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे। यामध्ये किडनीमध्ये स्टोन आहेत का, किडनीमध्ये कुठे ब्लॉकेजेस आहेत का, युरिनरी ट्रॅक्ट हा कुठे ब्लॉक झालेला आहे का, याची संपूर्ण माहिती आपल्याला सोनोग्राफीमध्ये कळू शकते। तसेच किडनीची रचना आपल्याला किडनीच्या सोनोग्राफीमध्ये कळते। म्हणून किडनीच्या तपासणीमध्ये रक्त, लघवी आणि सोनोग्राफी ह्या तपासण्या करणे गरजेचे असते। डॉक्टर, तुम्ही आता किडनी फंक्शन बाबत बोलला आहात, तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या किडनी फंक्शन बाबत जाणून घेणं का गरजेचं आहे? किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे। यामध्ये शरीरात तयार होणारे क्रिएटिन, युरिया बाहेर टाकण्याचे काम ही किडनी करत असते। बऱ्याच वेळेस किडनीची आजाराची लक्षणं ही उशिरा कळतात व तोपर्यंत हा बराच उशीर झाल्यामुळे आपल्याला पूर्णतः उपचार करायला चान्स मिळत नाही आणि योग्य वेळीच आपण किडनीची तपासणी म्हणजे किडनीचे फंक्शन जर टेस्ट केले तर त्यामुळे आपल्याला किडनीच्या आजाराचे निदान हे लवकर होऊन त्यावर योग्य तो उपचार केल्यानंतर किडनीचा आजार हा पूर्णतः बरा करता येऊ शकतो किंवा तो नियंत्रणात आणू शकतो। यामुळे किडनी फेल्युअरचे प्रमाण कमी होऊ शकते किंवा त्या व्यक्तीचे आयुष्य हे चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो। बऱ्याच वेळेस असेही होते की काही व्यक्तींमध्ये एक किडनी ही छोटी झालेली असते किंवा एखाद्या किडनीमध्ये स्टोन हा दीर्घकाळापासून असतो। त्या स्टोनचा प्रेशर बनून ती किडनी कमी काम करायला लागते किंवा निकामी होते, परंतु त्या गोष्टींचा त्या पेशंटला काही त्रास होत नाही। हे आपल्याला त्या व्यक्तीच्या किडनीची सोनोग्राफी केल्यानंतरच निदर्शनास येते की त्या व्यक्तीला किडनीमध्ये स्टोन आहे किंवा त्या स्टोनच्या प्रेशरमुळे ती किडनी निकामी होत चाललेली आहे किंवा त्या व्यक्तीची किडनी ही छोटी झालेली आहे। अशा व्यक्तींमध्ये जर आपण सोनोग्राफी केली व त्यामध्ये आपल्याला असे आढळून आलेच तर आपण फ्युचरमध्ये दुसरी जी किडनी आहे तिची योग्य ती काळजी घेऊ शकतो व या पद्धतीने त्या व्यक्तीला किडनी रोगांपासून किंवा किडनी विकारांपासून किंवा किडनी फेल्युअर होण्यापासून वाचवू शकतो। ज्या व्यक्तींची किडनी छोटी झालेली आहे किंवा स्टोन इम्पॅक्ट झाल्यामुळे एखादी किडनी निकामी झालेली आहे
अशा व्यक्तींमध्ये आपण योग्य तो मार्गदर्शन व सल्ला दिल्यानंतर त्या व्यक्तींना किडनी फेल्युअरपासून वाचवू शकतो. आणि हा फायदा किडनी फंक्शन हे प्रत्येकाने वेळोवेळी टेस्ट केल्यामुळे होतो. तसेच तरुण वयामध्ये बऱ्याच वेळेस किडनीचे आजार हे लक्षणे दाखवण्यात नाहीत, परंतु युरिन चेक केल्यानंतर त्यामध्ये लाल रंगाच्या पेशी जाणे किंवा प्रोटीन जाणे किंवा आपण क्रिएटिन चेक केल्यानंतर त्याची लेवल हाय दिसणे हे आपल्याला इंडिकेट करतात की तुमच्या शरीरामध्ये किडनी विकार हा चालू झालेला आहे. अशा वेळेस आपण योग्य ते उपचार केल्यास त्या व्यक्तीला किडनी फेल्युअर होण्यापासून किंवा डायलिसिसपासून वाचवू शकतो. आणि या कारणास्तव प्रत्येक व्यक्तीने किमान वर्षातून एकदा किंवा दोनदा आपल्या किडनीची फंक्शन कसे चालू आहे हे किडनी तज्ज्ञांकडून जाणून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, आज आपल्याला डॉक्टर सचिन निकम यांनी किडनी फंक्शन बाबत उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार तुमच्या कुटुंबातील कोणाला यापैकी कुठल्याही समस्या उद्भवत असतील तर तुम्ही डॉक्टर निकम किडनी केअर सेंटरला व्हिजिट करा आणि तिथे तुम्हाला उत्तम मार्गदर्शन व योग्य तो सल्ला दिला जाईल.